पहिला चेंडू गोलंदाज सज्ज झालेत. प्रताप नावडेकर पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहू शकाल आदर्श घरत स्वतः संघ नायक या बॉलवर तुटून पडण्याचा प्रयत्न होता. काल अंतिम सामना तुम्ही पाहिला, काय लाजवाब इनिंग होती. मयूर वाघमारे चमकला. तदनंतर आपण खूप रीतीने गेल्या 9 दिवसामध्ये सातत्यानं अनेक तारे सितारे या मैदानावर पाहिले. हा फटका अखेरता खूप चांगला आपल्या बॅटच्या स्लॉट मध्ये हा चेंडू आला. तदनंतर योग्य दिशा दिली. चेंडू सीमारेषे पलीकडे. आजच्या दिवसामधील हा पहिला दमदार चौकार. सो मच विघ्नार्थ गणराया, काय वाहू चरणी तुझ्या माझ्या असे काय. माझा श्वास ही तुझीच माया, तुझेच हात पाया. कधी घडविसी पापे हातून, कधी घडविसी पुण्य. का खेलसी खेला सारे सारे हे अगम्य. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणरायाला वंदन करून आपण पुन्हा एकदा मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. इथून आदर्श घरत पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर उत्तर दिलं होतं गोलंदाजाला आणि चांगली दमदार सुरुवात मैदानामध्ये करत असताना पुन्हा एकदा त्या दिशेनं दीपेक्षा कव्हर मध्ये आपण पाहू शकाल तसाच फटका पाहायला मिळाला. परंतु यावेळेस क्षेत्र वेगळं होतं. चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षी भूमंडले. रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती. हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये जरूर का रिप्ले पाहावा. असाच काही फटका तुम्ही पाहिला. बॅक टू बॅक आदर्श घरच्या बॅट मधून सलग 3 चौकार. शकाल इथे डॉट बॉलचे सांगता होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिड ऑफ मध्ये. इथे मात्र आपण पाहू शकाल सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आलेत ना, ते खूप बल देऊन देखील जातील फलंदाजाला. यावेळेस आडव्या बॅटनं मिड विकेट यावेळेस निवडला. क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत. इथे मात्र आदर्शच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये दमदार आणि तोडफोड फलंदाजी तब्बल 4 चौकार या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने ठोकलेत. पनवेल प्रीमियर लीग अंतिम दिवस ग्रँड फिनाले आपण पाहू शकाल मैदानामध्ये. नाट्य क्रिकेटचा जो जेता व आगे बढा आणि नाहीतर तुम्हाला या स्पर्धेमध्ये स्वप्न मात्र अर्धवट ठेवावे लागतील. आमचे मॅक्स सर नेहमी म्हणतात की एखाद्या स्पर्धेमध्ये तुमची खराब कामगिरी महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये झाली तर तब्बल 365 दिवस त्या स्पर्धेची वाट पाहावी लागत असे. आणि आज जे स्वप्न तुम्ही घेऊन आलात, कारण की प्रत्येक उजडणारी सकाळ एक तुम्हाला नवीन दिशा देत असते, परंतु त्या रस्त्यावर कसं चालायचं हे तुमच्या हातामध्ये असतं. आज ही उजडणारी पहाड तुम्हाला विजयाचे स्वप्न दाखवले, परंतु त्या स्वप्नावर चालणं मात्र तुमच्या हातामध्ये आहे. इथून मैदानामध्ये आपण पाहू शकाल कोणी आज विजयाचा जल्लोष साजरा करेल तर कोणी आज पराभवाचं मात्र त्यांना नक्कीच सामोरं जावं लागेल. कोण होणार या स्पर्धेमध्ये चॅम्पियन याची चर्चा सातत्याने प्रेक्षकांमध्ये होणार आहे. तर आदर्श घराच्यानं 4 चौकार लगावलेत आणि त्याच्यासाठी त्याचे इम्प्रेसिव्ह फलंदाजीसाठी विनोद शेठ घरत यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज या मॉर्निंग मध्ये आलेत. का नाही आज सर्वांचं एटीएम इथे मात्र खुलवणार आहेत. आजचा जो दिवस, ज्या दिवसामध्ये आज सर्वांचं गुणगौरव आपण करणार आहोत, जे आमचे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांचा आभार व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस, जे खेळाडू याच्यानं आपला हाय ऑर्डर परफॉर्मन्स दिला त्यांचा आज गुणगौरव करण्याचा हा दिवस. आणि हा दिवस मात्र प्रत्येक खेळाडूच्या अविस्मरणीय दिवस ठरणार आहे. पनवेल प्रीमियर लीग सीझन 1 चे हे पहिलं आपण पर्व पाहतोय आणि पहिल्या पर्वामध्ये प्रत्येक खेळाडू कोण चमकणार, कोण असेल मालिकावीर,
कोण असेल बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, कोण असेल सिक्सर किंग, कोण असेल चौकार किंग, कोण असेल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, अशी बरीचशी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण देणार आहोत. आडव्या बॅटने ते खेळायचं होतं, आपण पाहू शकाल. आणि खूप लेट अपील केलं मी म्हणेन, आणि हे चित्र देखील गरजेचं असतं. नेहमी आपण पाहू शकाल आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आपण लॉ जो पाहतो, तुम्ही जोपर्यंत पंचाकडे अपील करत नाही तोपर्यंत पंचांना तो फलंदाज बाण देण्याची अनुमती नसते. आणि ते चित्र तुम्हाला या बॉलवर पाहायला मिळालं. डॉट बॉलनं सुरुवात केली. अल्पेश गोलंदाजीसाठी आलेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केले, ते 16 धावा गोलंदाज होते. आपण पाहू शकाल प्रताप नावडेकर असं ओपनर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडून खूप हवं होतं टीमला. त्यांच्याकडून 1-2 विकेटची अपेक्षा देखील होती, परंतु ते झालं नाही. आदर्शने केलेली दमदार सुरुवात या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल. अल्पेश सज्ज झालेत पुढला चेंडू फेकण्यासाठी. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तैनात. बॉलला फील्ड करतील, उचलते फेकतील. या दरम्यान अवधी होता या दोन्ही फलंदाजाकडे 1 रन पूर्ण करण्याचा. पुन्हा एकदा स्ट्रायकरकडे आदर्श गरज. आज संघ नायक म्हणून त्यांना जी जबाबदारी दिली आहे ना, ती जबाबदारी मागच्या दिवसामध्ये त्याने खूप चांगल्या रीतीने पेलावली होते. परंतु हा सामना, जे 3 सामने तुम्ही जिंकलेत त्याहून जास्त इम्पॉर्टंट हा सामना होणार आहे. कारण आपण जसे यशाच्या जवळ जातो तशा त्या पायऱ्या चढताना तुम्हाला ते कठीण देखील होत असतं. कारण की गेल्या काही आपण दिवसामध्ये जे केलं, आता त्या दिवसांचं जर सक्सेस हवं असेल तर आज तुम्हाला खूप काही करायचं आहे. मॅचकडे लक्ष केंद्र करूया. अल्पेश पहिल्या 2 चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळतात. पुढले येणारे 4 चेंडू कशा रीतीने हाताळतील याकडे देखील तमाम प्रेक्षकांच्या नजरा या गोलंदाजाकडे लागलेत. आदर्श गरज, अनस्टॉपेबल आदर्श. हा खेळाडू मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. ही पहा सँडी पालकरची अनोखी अदा. चेंडू सीमा पार षटकार. विजयी नक्कीच खूप चांगला देखणं आयोजन आमचे डीजे SDC आणि त्यांचं संपूर्ण मंडप डेकोरेशन्स, आणि खूप चांगला आमच्या गेल्या 9 दिवसामध्ये आवाजाची काळजी त्याने घेतली. आपण पाहू शकाल गेल्या 9 दिवस आम्ही समालोचन करतोय, आम्ही अँकरिंग करतोय. आमची सर्व टीम पनवेल समालोचक असोसिएशन तुम्ही पाहू शकाल. परंतु आवाजामध्ये थोडासाही बदल झाला नाही. त्याचं एकमेव कारण डीजे SDC व्हॉइस क्वालिटी आपण पाहू शकाल, ज्याने आम्हाला ही दिल्या त्याबद्दल त्यांचं देखील आभार. मी नुकताच म्हटलं की आज आभार प्रदर्शन करण्याचा हा दिवस आहे. डीपेक्षा कव्हर मध्ये हा चेंडू घरंगळे चाललाय. क्षेत्र की यासाठी तिथे लगावलं होता, कारण की 4 चौकार आदर्शच्या बॅटमधून तुम्ही पाहिलेत, 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत, परंतु त्यामधून 2 स्कोरिंग चौकार डीपेक्षा कव्हर मध्ये आलेत. आणि यासाठी त्यांना हे फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं गेलंय. आपण पाहू शकाल गेल्या 9 दिवसामध्ये सोमनाथ पाटील अतिशय चांगला हस्ताक्षर, अक्षर त्यांच्या हातामध्ये सरस्वती नांदे, आणि अतिशय चांगला हस्ताक्षरांना परफेक्ट लेखाजोखा त्यांनी आम्हाला दिलाय. गोलंदाज सज्ज झालेत. शॉर्टपिच चेंडू होता, जवळपास अर्ध्या पिचवर हा चेंडू आदळला होता, आणि अतिशय चांगला पॉवरफुल हिट, आणि दोन्ही बाजूने मात्र इथे फटकेबाजीला सुरुवात झाली आहे. हा येतोय दमदार षटकार. दुरून आलोय का मडगडी ताकदीचा वापर या ठिकाणी केला होता संगमराजे. मात्र हा चेंडू हुक करायचा होता या बॉलला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये तुम्हाला संपर्क पाहायला मिळाला नाही. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय, परंतु जर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली तर तोडफोड फलंदाजी तुम्हाला या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 12 बॉलचा सामना झाला. टोटल धावा आले 30. 15.00 ची सरासरी जी करंट रन रेट मैदानामध्ये सुरू आहे. आणि सामन्याची बाजू फलंदाज आपण पाहू शकाल, जे सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत ते सुरक्षित अद्यापर्यंत आहेत. डीजे याच दरम्यान फॉर्च्यून इव्हेंट्सचे फाउंडर
राजेंद्र म्हात्रे यांचंही मंचावरती आगमन होतं. त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती आपले स्वागत आहे. त्यांच्याच माध्यमातून आमच्या या पनवेल प्रीमियर लीगला 2 संघांच्या टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आयुष्यामध्ये तुम्ही किती जगला याला महत्व नाही, तर तुम्ही आयुष्यामध्ये किती प्रगती केली याला खूप महत्वाचं असतं. असं म्हणतात की उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती कधीच होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगानं कष्टाची दौड तुम्हाला करावी लागते, तरच तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रगतीशील व्हाल. आणि ती प्रगती या मॅच मध्ये कोण करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. लक्ष केंद्रित करूया या सामन्याकडे. पहिले 2 षटकं संपल्यात. 30 धाबा बिनबाद हा टॅग घेऊन हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये संघर्ष करतायत. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. नितीनच्या माध्यमातून निखिल म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि चिते मात्र आपण पाहू शकाल फक्त एक सिंगल. आदर्श थोडे नाखुश असतील कारण की फुलटॉस बॉल हा असा चेंडू क्रिकेट मधला ज्याला आपण कमजोर बॉल देखील म्हणतो. आणि त्याचा सामना करत असताना एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाहीये, त्यासाठी थोडासा निराश होता. लेफ्ट हँड बॅट्समॅन आपण पाहू शकाल संगम राजे एक षटकार जो दाखवलाय आपण पाहू शकाल. कव्हर पॉईंटच्या दिशेनं तो षटकार त्याने ठोकला होता आणि अतिशय चांगला फटकेबाजी तुम्हाला त्याच्या बॅटमधून देखील पाहू शकाल. हे कॉम्बिनेशन देखील तेवढं सुंदर तुम्हाला पाहायला मिळतं. एका बाजूला राईट हँड आदर्श तर दुसऱ्या बाजूला लेफ्ट हँड संगम गरज. या कॉम्बिनेशनला देखील क्रिकेटमध्ये खूप मोठं महत्व आहे. टॉपेस आला कीपर कडून चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि इथे तालमेल चुकीचं आणि इथे मात्र तालमेल बिघडला आणि दोघांमधून एकाला बाद व्हावं लागते. संगमला मात्र जड पावलं आता मात्र एसटी सोडावी लागते. नतमस्तक तया चरणी ज्याने केली या स्वराज्याची निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिव छत्रपती. लक्ष केंद्रित करूया मॅच कडे. संगमला मात्र खूप जड अंतकरणानं आणि जड पावलानं मात्र इथे या स्क्रीनला सोडावी लागते. का नाही, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या बॅटमधून चांगले फटके येत होते. चेंडूवर चांगली नजर बसली होती. चांगला बॅटिंग मध्ये रिदम बसला होता आणि इथे मात्र तालमेल बिघडला आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपाने एसटी सोडावे लागले. क्रिकेटमध्ये आपण एखादा फलंदाज, सोमनाथ तुम्ही क्रिकेट खेळता, आम्ही क्रिकेट खेळलोय, आमच्या समोर धीरज मोरवेकर आहेत, खूप चांगले क्रिकेटर आहेत, परंतु आपण एखादा स्कोरिंग शॉट लगावण्याच्या नादानं झेलबाद झाले किंवा स्टंप आपण पास झाले तदनंतर इतकं दुःख होत नसतं, परंतु जेव्हा आपण धावचीच्या स्वरूपानं बाद होतं ते दुःख मात्र पचवावं लागत असतं. आणि क्रिकेटमध्ये ते दुःख मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये संगमला पचवावं लागलंय. नवीन फलंदाज सूरज परदेशी जो मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे ऋषी चौधरी आपण पाहू शकाल. वलवलीचा हा खेळाडू. इथे आपण खूप चांगला चेंडू त्याने रिलीज करताना पाहायला मिळाला. आम्ही पाहिलं या ऋषी चौधरीला जेव्हा 2017, 18 आणि 19 या हंगामामध्ये या खेळाडूंना या क्रिकेटमध्ये इन केला. खूप इन्फॉर्म मध्ये असणारा गोलंदाज होता आणि स्पेशली यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून वलवली संघाला मिळालेला हा सितारा. आणि तदनंतर 2019 मध्ये त्यांना आपल्या खेळीमध्ये आणखी इम्प्रोव्हायझेशन केलं. तदनंतर ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असतो हा खेळाडू आणि बॅटिंग देखील तेवढी चांगली करताना आम्ही पाहिले आहे. आणि स्तुती देखील करणं गरजेचं देखील असेल कारण की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आज त्यांच्या मुख्य संघामध्ये त्यांची का निवड केली गेली आहे याचं उत्तर त्याला द्यायचं आहे. इथे आपण पाहू शकाल स्ट्रायकर एंडकडे आदर्श गरज जो पूर्ण सेटल आहे. पूर्णतः मॅच मध्ये आपलं वर्चस्व आणि हुकूमत गाजवत आहे. ज्याच्या बॅटमधून चांगले फटके येत आहे. 1 षटकार 4 चौकार आणि तब्बल 2 सिंगलच्या मदतीने हा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. स्लोअर बनवता फटका मात्र तेवढा चांगला दर्जाचा आणि चेंडू चाईल डीप लॉंग ऑन मधून. वेट वॉच ऑन प्ले असा काही फटका. दमदार षटकार. फटकेबाजी तर मी करणार, छाटले जरी पंख माझे मी मात्र थांबणार नाही.
कित्येक अडथळे तुम्ही माझ्या रस्त्यामध्ये निर्माण केले आणि तरी पोहणं मात्र मी सोडणार नाही आणि इथे ते चित्र तुम्हाला पाहू शकाल. आपण इथे पाहतोय इथे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही आणि जेव्हा पिच रिपोर्टिंग झाले तेव्हा मी नुकताच म्हटलं की थोडेसे अडथळे फलंदाजीतून येतील, परंतु ते अडथळे आदर्श समोर इतके मोठे नाही आहेत. हा डॉट चेंडू आला तरी कोणतेही दडपण त्याच्या बॅटिंगवर नसेल. येस अंपायर्स, आपण पाहू शकाल थोडंसं स्पीडअप देखील तुम्हाला करावं लागेल, परंतु हे ओव्हर संपल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील होईल हे स्पॉन्सर सांगत होते. आणि लगातार दुसरा चेंडू ऋषीकडे उत्तर होतं. तुम्ही षटकार ठोकला, परंतु माझ्यामध्ये धमक आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे डॉट बॉल फेकण्याचा आणि ते तुम्हाला दाखवलं. ऋषींना जे धावसंख्या फलक वेगानं पुढे जात होतं त्या धावसंख्या फलकाला थोडंसं अंकुश जरूर लागला. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त एकूण 8 धावाला 3 षटकार संपलेत. 38 लॉंग ऑफ असतील, त्यानंतर लॉंग ऑन एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध पाहायला मिळेल, तर एक क्षेत्ररक्षक आपण नक्कीच स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळतं. अशा क्षेत्ररक्षण बिहाराष्ट्र तुम्हाला पाहायला मिळते. स्विंगिंग डिलिव्हरी रॉंग वन. हा चेंडू क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे. असं वाटलं होतं की फलंदाजाला हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघून जाईल, परंतु नेमका हा चेंडू आतल्या दिशेमध्ये आला आणि रॉंग वन हा चेंडू तुम्हाला इथे पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू इथे मात्र हाताला गेला. आदर्शला थांबवायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडू वेगवेगळा फेकावाच लागेल, परंतु जास्त वेळ थांबणारा खेळाडू नाही. क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाच नाही, क्षेत्ररक्षकाचं लक्षच नव्हतं आणि जमिनीलगतचा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमा पार चौकार. हे भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार. नक्कीच सोमनाथ ज्या चेंडूवर फक्त 1 ते 2 धावा आल्या असत्या त्या चेंडूवर चौकार आला, याचं एकमेव कारण आपण पाहू शकाल. मी नेहमी म्हणत असतो की तुम्ही तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड किती तत्पर तुम्ही आहात क्रिकेटमध्ये, याला खूप महत्व आहे. परंतु कदाचित काहीतरी प्रॉब्लेम असेल. मी म्हणेन एकतर सूर्याचे अतिनील किरण तिथं त्याच्या डोल्यावर जात असतील किंवा एकतर लक्ष नव्हतं, या दोन मधून एक काहीतरी असेल. परंतु हा फटका पहा, डान्सिंग डाऊन द विकेट जणू असं काही फटका होता आणि खूप चांगल्या रीतीने चेंडू हाताला आउट ऑफ द पार्क षटकार. त्याचा पात्राची सो मच. सांघिक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ऑन बोर्ड वर 49 आणि ज्यामधून एकट्या आदर्श घराचा सिंहाचा वाटा 15 बॉल मध्ये 40 धावांवर हा खेळाडू खेळतोय. जर त्यांची फलंदाजी तुम्हाला आवडली असेल, तोडफोड फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्या इनिंगसाठी. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या चौफेर बाजूने आपण पाहू शकाल. टाळ्यांचा कडकडत या इनिंगसाठी येतोय का नाही, कारण की इम्प्रेसिव्ह बॅटिंग, अनस्टॉपेबल आदर्श घरत. फटका इथे फसला आणि इथे आपण पाहू शकाल इट्स अ बिग विकेट आणि कुशल मुवमेंटला इथे एक मोठा विकेट येताना पाहू शकाल. आदर्श घरतला मात्र परतावं लागेल. थँक्यू. पनवेल प्रीमियर लीग फायनल डे ग्रँड फिनाले शेवटचे सामने बघू शकता आपण सुपर 8 मध्ये आणि आमच्या VIP डाईस वरती ज्यांचा आज वाढदिवस आहे ते अर्थात फॉर्च्यून इव्हेंटचे ओनर राजेंद्रदा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यासमवेत शौर्य 11 कुटुंबप्रधान संघाचे टीम ओनर विनोद शेठ घरत देखील मंचावरती आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर टीम मॅनेजर सुरेंद्र पारवे आपलं देखील हार्दिक स्वागत आणि भरत स्पोर्ट्स फटके टीमचे संघ मालक सचिन भोईर आपण देखील मंचावरती या. आणि तदनंतर कुटारी गावचे फॉर्च्यून इव्हेंट्स भावेश म्हात्रे आपलं देखील VIP डाईस वरती हार्दिक हार्दिक स्वागत. नो बॅक टू कॉम्बॉक्स वैभव बोपी. थँक्यू प्रवीण टेंबे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टॉपेस झालं. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू वेगानं रेस लागली होती दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगली रनिंग आपण पाहू शकाल या खेळाडूकडून, परंतु फेकी खराब. याचा परिणाम तुम्हाला भोगावे लागेल. एवढं तुम्ही सुंदर क्षेत्ररक्षण केलं, परंतु फेकी इथे खराब झाले. लगेच चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहू शकाल. आणि पाहता पाहता इथे 3 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत.
4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला आणि एकूण धावा तुम्हाला पाहायला मिळते 50 ओलांडली जाते 52 धावा ऑन बोर्डवर. थँक्यू. सो आम्ही पुन्हा एकदा कॉल करतो टॉससाठी. पुढील सामना असेल सुपर 8 मध्ये अथर्व अँड रॉनी ट्रान्सपोर्ट पेठ बंटी जोशी वर्सेस रोशन सालुंके. बोथ द टीम कॅप्टन्स कम फॉर द टॉस. VIP डाईज वरती पुन्हा एकदा जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. संतोष घरत सर यांचे शुभ हस्ते भावेश म्हात्रे फॉर्च्यून इव्हेंटचे कॅमेरा ऑपरेटर आहेत, PC ऑपरेटर, त्यांचा हा सन्मान केला जातोय. थँक्यू भावेश म्हात्रे फॉर कमिंग टू PPL. आणि पुन्हा एकदा कॉल करतो टॉससाठी रोशन सालुंके मॅन फ्रॉम घोट अँड बंटी जोशी मॅन फ्रॉम पेठ घोट पिसारवे टीमचे कॅप्टन. आपण लगेच टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. ओ टू कॉम्बॉक्स वैभव बोपी. लक्ष केंद्रित करूया मॅचकडे. असं म्हणतात की खरं तर आजचा हा प्रवास प्रत्येक टीमसाठी खूप कठीण आहे, परंतु कठीण रस्ते तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणीच पोहोचवतात. आणि हा कठीण प्रसंग आणि हा कठीण रस्ता तुम्हाला या स्पर्धेमधील चॅम्पियन पर्यंत देखील नेऊ शकतो. इथे तुम्हाला तुमचं कष्ट, तुमचा परिश्रम, तुमचा आत्मविश्वास सर्व काही पणाला लावावं लागेल. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहू शकाल टप्पा पडल्या चेंडूमध्ये टेकअपच झाला नाही आणि पूर्णतः शरीरापासून दूर गोलंदाजी आपण पाहू शकाल. आणि इथे मात्र डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या ओव्हरची. ऋषित चौधरी का नाही, त्याने जी गोलंदाजी केली, त्याने जे करून दाखवलं हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालं. फक्त 8 धावांचं षटक फेकलं होतं. आपले पहिले 3 गोलंदाज थोडीशी खराब कामगिरी करत होते. याच कारणास्तव पुन्हा एकदा ऋषित चौधरीला हा दुसरा स्पेल फेकण्याचं मात्र इथे पुन्हा एकदा अग्र धरलाय आणि इथे मात्र त्याला चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. यॉर्कर शिवाय पर्याय नाही. टॉपेज झालं, कीपरनं आपलं काम तमाम केलं. आणखी एक फलंदाज बाद. आई कारल्या गाडा मच. आणि ही पहा इलेक्ट्रिक बाईक मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील महेंद्र पाटील आपण पाहू शकाल. आणि पूर्णतः या मैदानाच्या चौफेरबाजी फटका मारत असताना आज पेट्रोलचे दर मी म्हणेन आसमान छुत आहेत. आणि यासाठी या स्पर्धेची संकल्पना आपण पाहू शकाल. मॅन ऑफ द सिरीजची ही इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आणि जे आम्हाला स्पॉन्सरशिप केले गेले खारघर तलजा मंडळ चिटणीस भारतीय जनता पार्टी माननीय श्री सचिन दादा भास्कर यांनी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि ती तुमच्या समोर जो खेळाडू आपण पाहू शकाल ही बाईक जिंकेल, मी म्हणेन त्याचा स्वप्न पूर्ण होईल. कारण आज ज्याप्रमाणे पेट्रोलचे दर, CNG चे दर, त्यानंतर डीजेचे दर वाढत आहेत आणि प्रत्येकाचं स्वप्न आता इलेक्ट्रिक बाईक असू द्या किंवा इलेक्ट्रिक 4 व्हीलर असू द्या हे घेण्याचं स्वप्न सर्वजण पाहतात. आणि त्यामधील या स्पर्धेमधील आगीवेगळी संकल्पना तुम्ही पाहू शकाल. लक्ष केंद्रित करूया मॅचकडे. ऋषी चौधरी हे नाव, हा सितारा, परफेक्ट चेंडू, जिथे त्यांना लँडिंग करायचं होता तिथे त्याने लँड केलं. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, याचा परिणाम तुम्ही पाहिला. लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं तरी देखील ऋषी चौधरी टाळ्या वाजवत आहेत त्यांच्या या फिल्डिंग डिपार्टमेंटसाठी. काल जबाब गोलंदाजी PPL पनवेल प्रीमियर लीग याचा खरा अर्थ फक्त हे आयोजन घडवणं नाही, फक्त हे आयोजन करणं नाही, तर आम्हाला यंग टॅलेंट घडवायचं आहे. आणि त्यामधील आणखी एक यंग टॅलेंट तुमच्या समोर ऋषी चौधरी लाजबाब गोलंदाजी. आणखीन एक यॉर्कर, 4 चेंडू फेकले त्या गोलंदाजांना आणि 4ही चेंडू यॉर्करवर. आणि परिणाम तुम्ही पाहू शकाल. धावचीच्या स्वरूपानं आपले विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद. लई बलिया थँक्यू सो मच. काय इथे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतं. आदर्श घरच्या ज्या टीमना जो स्टार्ट मिळवला होता, आदर्श घरच्या टीमना असं वाटलं होतं जो त्यांना सुरुवात मिळाली आहे कदाचित 65 ते 70 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतील,
परंतु ऋषी चौधरीचे 2 ओव्हर आणि त्याचे 2 स्पेल हे खूप इम्पॉर्टंट ठरलेत स्वर्गीय भरत श्रेष्ठ स्मृती परगे टीमसाठी. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये फक्त अद्यापर्यंत 2 रन आलेत. समोरच्या दिशेनं 5 चेंडू फेकलेत आणि 5ची बॉल यॉर्कर आहेत. यापेक्षा चांगलं कुठे गोलंदाजी पाहायला मिळेल. थ्रो खूप चांगला होता परंतु कलेक्शन करता आले नाही आणि याचा परिणाम तुम्ही पाहू शकाल. आणखी एकदा 2 धावा पहिल्या पूर्वार्धामधील अंतिम चेंडू फेकण्यासाठी सुरुवात असेल ते ऋषी चौधरी. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ऑन बोर्डवर 56 धावा. 56 धावा शेवटचा चेंडू. जर ऋषी चौधरीची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत या गोलंदाजीसाठी, कारण की यंग टॅलेंट आहे, यांच्याकडे थोडा अनुभव कमी आहे परंतु लाजवाब गोलंदाजी. फुल ओव्हर फुल टच बॉल हा देखील प्रयत्न हो तिथेच फेकण्याचा होता. इथे चकमा दिला चेंडूंना. आपण पाहू शकाल आउटफील्डचा साथ मिळाला बॅट्समनला. बॅट्समन होते आपण पाहू शकाल सूरज परदेशी ज्यानं ठोकला हा चौकार. अंतिम बॉलवर स्कोरिंग शॉट तुम्ही पाहिला आणि एकूण धावा पहिला आपण पूर्वार्ध संपलाय 60 धावा ऑन बोर्डवर आणि 61 धावांचं टार्गेट उत्तरार्धामध्ये. परंतु जशी उत्तरार्धात सुरुवात होईल परंतु इथे स्वागत करूया आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनचा पाठीचा कणा. खरी तर ही पनवेल प्रीमियर लीग ही संकल्पना ज्यांची होती ते पीटीसी फाउंडर संदीप दादा वासकर यांचे या ठिकाणी शुभागमन. आणि जशी इथं उत्तरार्धाला सुरुवात होईल त्या अगोदर आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रवीण टेंबे आणि तदनंतर आपण जाणार आहोत मॅक्स सरांकडे. थँक्यू PTC.in. कॅमेरा मूव्ह करा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या सुपर 8 मधील दुसरा मॅचचा टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतो आदरणीय शौर्य 11 कुटुंबपादन संघाचे टीम ओनर ज्यांच्या वतीने स्पर्धेला 7,777 रुपयाचं आर्थिक योगदान आले असे आमचे VIP डायस वरील VIP पाहुणे विनोद शेठ घरत यांना विनंती करतो की आपण सुपर 8च्या दुसरा मॅचचा टॉस करावा. अजून एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळेल. अथर्व अँड रोनित ट्रान्सपोर्ट पेट वलप कॅप्टन बंटी जोशी वर्सेस राजीव कनम इंडियन आर्मी घोट पिसारवे कॅप्टन रोशन सालुंके. यंग कॅप्टन यंग फाईट बिटवीन द 2 कॅप्टन्स. यस टॉस हेड इज कॉल बंटी जोशी अँड इट्स अ हेड. थँक्यू सो मच दादा आपण बसून घेऊ शकता. टॉस जिंकलाय बंटी जोशीने. बंटी जोशी सुपर 8 खूप महत्वाची मॅच आहे. PPL सीझन 1 आहे. निर्णय महत्वाचा असेल काय घेणार गोलंदाजी की फलंदाजी? मी प्रथम गोलंदाजी घेऊ. येस पहिली गोलंदाजी त्यामुळे टार्गेट चेस करणार. PPLचा अर्थ असा आहे बंटी जोशी की यंग टॅलेंटेड यंगस्टर घडवणं. दोघे यंगस्टर संगणक आहेत. एवढ्या मोठ्या लीगमध्ये कॅप्टनशिप मिळते जबाबदारी आहे. तर PPL बद्दल काय सांगणार? ही संकल्पना कशी वाटली यंग टॅलेंटला घडवणं? नक्कीच संकल्पना तर खूपच छान आहे कारण की पनवेल क्रिकेट मधील चांगले चांगले असे प्लेयर आहेत ते आपल्याला खेळायला भेटतील. थँक्यू सो मच. बंटी जोशी वॉन द टॉस अँड चूज टू फिल्डिंग. फर्स्ट बॅटिंगसाठी रोशन सालुंकेला इन्व्हाइट केलाय. अर्थात राजीव कणव इंडियन आर्मी घोट पिसारे संघाचे संगणक आहेत. रोशन पहिली फलंदाजी मिळते. काय वाटते? बंटी जोशी देखील 3 सामने जिंकलेत, रोशन देखील 3 सामने जिंकलेत आणि दोन्ही संघाकडे खूप ताकद आहे. तर काय वाटतं बंटी जोशीच्या टीम विरोधात किती धावांचं टार्गेट तुम्हाला सुपर 4चा दरवाजा खोलून देतील? आम्ही 50 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. डेफिनेटली 50 ते 60 धावा. रोशन आपण जर बघितलं PPL मध्ये तुझी खूप चर्चा होत चालली आहे कारण की खूप चांगली तो फलंदाजी गोलंदाजी करतोय. तर एकंदरीत ज्यावेळी समजलं की बंटी जोशी तुमच्या विरोधात आहे सुपर 8 मध्ये त्यानंतर टीम मीटिंग झाली का? प्लॅनिंग झाली का? कारण खूप महत्वाची तुमची रणनीती जी तुम्हाला सुपर 4 मध्ये पोहोचवेल. टीम मीटिंग म्हणजे आम्ही असं काही केलं नाही. मी स्वतः बंटी जोशीच्या 3 मॅचेस बघितल्या. थँक्यू सो मच. आणि इथे अभ्यास केला रोशन सालुंकेने. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. तर न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स टॉस विन अथर्व एंटरप्राइजेस रोनित ट्रान्सपोर्ट पेट वलप बंटी जोशी अँड चूज टू फिल्डिंग इन्व्हाइट फर्स्ट बॅटिंग फॉर राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारवे रोशन सालुंकेस टीम. ऑल द बेस्ट बोथ द टीम फॉर सुपर 8. नाव बॅक टू मॅच आणि जाऊया बॅक टू कॉम्बॉक्स. आमचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील सर रोहनजन यांच्याकडे. थँक्यू प्रवीणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करून आणि गरिबांचे कैवारी आमचे
स्वर्गवासी दीपा पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड प्रेझेंट हिअर. यू आर वॉचिंग अ फॅबुलस जर्नी ऑफ पनवेल प्रीमियर लीग असोसिएशन ऑर्गनाइज्ड बाय पनवेल क्रिकेट असोसिएशन PPL. सीझन फर्स्ट अँड हू इज गोइंग टू बी चॅम्पियन? यू गेट आन्सर टुडे. तो 61 टू टार्गेट 60 धावा मैदानामध्ये आपण पाहिल्या. 3 षटकामध्ये 38 धावा, नंतरच्या 2 षटकामध्ये 22 धावा कुठल्यात आणि आदर्श खरंच तर 16 चेंडूमध्ये तब्बल 40 धावा कुठून या मदतीत संघनाची जबाबदारी पार पडली. मात्र अपवाद बघाल तर कोणत्याही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाहीये. 61 धावांचं लक्ष आपण पाहतात. पहिला सुपर 8चा सामना शौर्य 11 कुटुंब बांधन संघाचे प्रॉपरायटर सन्माननीय विनोद शेठ खरंच देखील या सामन्याचा आनंद घेतात, ज्यानं आम्हाला या स्पर्धेमध्ये 7,777 रुपयाचं भरीव योगदान दिलं. आणि स्वर्गवासी भरतदादा स्मृती पडगे, अजिंक्य पाटील संघनायक संघाचं संघनायक नेतृत्व करता सचिन भोईर या संघाचे पॅकर्स आहेत. अशा 2 पॅकर्समध्ये आपण मैदानाच्या बाहेर आणि आदर्श घरत अजिंक्य पाटील यांच्या 2 संघनायकांमध्ये आपण सामना पाहतोय. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. 61 धावांचं लक्ष, 5 षटकांचा सामना. सकाळचे टिक 9:55 होतात. पहिला चेंडू आम्ही 9:13 फेकलाय. हे यश आहे PPLचं. हे शक्य झालं ते फक्त तुमच्या प्रयत्नाने. पनवेल प्रीमियर लीग चे फाउंडर आमचे सन्माननीय संदीप वास्कर त्यांची संपूर्ण टीम सातत्यानं या स्पर्धेमध्ये कडी लक्ष ठेवून या स्पर्धेमध्ये लेखाजोखा करत असताना ऑल दी बेस्ट. बाईक देखील बघू शकाल आपण आणि 3 बायसिकल, स्पोर्ट्स बायसिकल. नाव बॅक टू क्रिकेट. निकेश मात्रे मॅन फ्रॉम ओव्हर आणि गोलंदाजाचे होते विनोद भगत. पहिला चेंडू फुलटा चेंडू ऑन साईडला चेंडू खेळून काढायचे ते जज करतोय. कव्हर करतेपर्यंत सिंगल. फार बेगाच्या ते पुढे सरकलाय संगम राजे. गुड थ्रो ऑन द विकेट कीपर. एका धाव्याने इज ऑफ द मार्क आणि एका धाव्याने संघाची सुरुवात करत असताना स्वतःच्या यावेळी मात्र खेळीची इनिंगची सुरुवात करत असताना निकूस स्ट्राईकला विकेट करतोय. अमदित केले ते मात्र अरमान शेख याला. अरमान शेख खूप मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. अरमानकडनं फार अपेक्षा आहेत. बघू शकाल तो खेळपट्टीची पाणी करतोय. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक बघू शकाल आपण. विकेट किपरच्या मागे शॉर्ट थर्डमॅनमध्ये एक बघू शकाल आपण. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक डीप लॉंग ऑफ मध्ये बघू शकाल आपण. आणि 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीबी रचनेमध्ये हा दुसरा चेंडू फेकण्याचा सज्ज होतोय वेगवान गोलंदाज विनोद. पुलटा चेंडू जस्ट फक्त दिशा दिली चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट नो मॅन्स लास्ट मध्ये आणि चेंडू ट्रॅव्हल झाले. 55 इशारा येतोय. दॅट्स द माइट 8-6. पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग. एक तर ऑफ साईडला मी मगाशी सांगितलं 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला फक्त 4 क्षेत्ररक्षक. P1चं पहिलं षटक आणि त्यामध्ये फुल टॉस. त्याचा फायदा घेतला फलंदाजानं. फुल टॉस स्टेट ऑन द बॅट्स अँड बॅट्समॅन क्लब अवेवर द टॉप ऑफ द मिड विकेट. दॅट्स अ ह्यूज 6. पंच 1 मिनिट लक्ष घ्या. सर्कलच्या आतमध्ये जे खेळू आहेत ते बॉल रिलीज व्हायच्या अगोदर बाहेर येतात. लक्ष केंद्रित करा. जर तसं केलं तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. लक्षात घ्या. पूर्ण रिलीज होऊ द्या चेंडू, त्यानंतर तुम्ही बाहेर येऊ शकता. थँक्यू सो मच. षटकारानं सुरुवात करत असता आपल्या इनिंगची. ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द आर्यन शेख. अरमान शेख माफ करा. फुलटा चेंडू वन्स अगेन. 1 बाउन्स ओव्हर द रो 4 रन्स. नो चान्स स्टॉपिंग दॅट अँड बॉल ओव्हर द क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन्स. ब्युटिफुल शॉट फ्रॉम अरमान. अरमान जो लेदर क्रिकेट खेळतोय. कर्मकाशीतला अरमानला ज्यावेळेला मी मैदानात पाहिलं, आज क्रिकेटचा चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळेल या आपण अपेक्षा बाळगूया. कारण सुपर 8चे सामने आपण पाहणार आहोत. आणि रमेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. निनादचं देखील आगमन झालंय. त्यांचे स्वागत करूया आपण. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळून आपला खेळ दाखवत असताना, आपला क्रिकेटचा दर्जा दाखवत असताना. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडू चौकार, दोन्ही चेंडू फुल टॉस. बघा तिसरे चेंडू काय करतात. 11 धाबा धापल करते. ग्रेट स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन. ओ रायझिंग डिलिव्हरी. सच अ ब्रिलियंट डिलिव्हरी फ्रॉम बॉलर्स. विनोद भगतच्या माध्यमातून. विनोदला माहिती आहे आता थोडंसं आपल्याला गरज आहे परिवर्तनाची, इम्प्रोव्हायझेशनची गरज आहे. दाखवत असताना कारण 2 चेंडू फुल टॉस फेकले आणि 2 मागच्या चेंडूवरती आपण मोठे फटके पाहिलेत. तदनंतर मात्र स्वतःला सावरतो. त्याला माहिती आहे अरमान इज अ ग्रेट क्रिकेटर ऑफ द 10 स्किल वर्ल्ड. इज अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. ही नोज हाऊ टू प्ले इन पॉवर प्ले अँड ही स्टार्टेड व्हेरी फॅन्टास्टिक स्टार्ट फ्रॉम द अरमान. आणि धावसेकेला वेगानं 11 धावसेकेवरती पहिला डॉट चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत. P1चं षटक सुरू असताना ग्रेट डिलिव्हरी तेवढा चांगला. एक्झिक्युटिव्ह वडा एक्झिक्युटिव्ह. जस्ट 1 बाउन्स ओव्हर फॉर 4 रन्स. ब्युटिफुल शॉट वन्स अगेन. इज गेटिंग 1 मोर बाउंड्री. पनवेल मध्ये हा सोहळा रंगलाय, आयोजन हाय हा मानाचा. पनवेल मध्ये हा सोहळा रंगलाय, आयोजन हाय हा मानाचा. क्रिकेटचा उत्सव भरलाय भारी पनवेलच्या या नगरीचा. क्रिकेटचा उत्सव. ॲडव्होकेट इंटरनॅशनल प्रीमियर लीग जी असते ना, त्याच्यामध्ये खेळलेला खेळाडू, लेदर क्रिकेट खेळलेला तो सुद्धा एक ॲडव्होकेट आहे.
आणि मी मगाशीच म्हटलं होतं अरमानला मी पाहिलं मैदानावरती तेव्हाच पाहिलं सकाळी ठीक 7:30 वाजता तो आला होता. माझ्या अगोदर आला होता. मी 8 वाजता आलो. त्याच्या अगोदर पाहणी करून बसला होता आणि त्याच रीतीनं फलंदाजी करायचं. आतापर्यंत त्यानं 2 चौकार टोकले, एक षटकार टोकलाय, एक चेंडू डॉट झालाय आणि अरमान खेळतोय वैयक्तिक त्याच्या 14 धावसंख्येवरती आणि फलंदाज निखिल खेळतो 1 धावसंख्येवरती. दोघांमध्ये 15ची भागीदारी. द फायनल डिलिव्हरी ऑफ द P1 विनोद भगत. ओ ग्रेट डिलिव्हरी. याने मध्ये ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये चेंडू बीट होतोय आणि समापन मात्र खूप सुंदर केलंय. ड्रिल करतोय फलंदाज कशा रीतीने चेंडू त्याला एक्झिक्यूट करायचा होता. स्विपच्या माध्यमातून एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. नॉट अ सक्सेसिव्ह ओव्हर बट successive over for the batsman. 50 runs come from this over. End of the first over, 50 for no loss. Great start from the opener batsman. You're watching PPL fabulous journey of Panvel Premier League Association organized. धावसंख्या धापलकावरती आता गरज आहे मध्ये 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. आमची संपूर्ण टीम बघू शकाल ट्रॉफ्या. आज मात्र याचे उत्तर तुम्हाला मिळणार. गेल्या 10 दिवसाचा प्रवास शेवटच्या टप्प्यात आमचे PTC फाउंडर संदीपजी वास्कर यांच्या चौकस अशा अभ्यास वृत्तीनं आणि त्यांच्या अभ्यासू संकल्पनेतनं ही संकल्पना उद्या आली आणि आज मात्र त्या PPLचं सडेतर उत्तर तुम्हाला आम्ही देणार त्या स्पर्धेच्या माध्यमातून. PPL द मच वेटेड टुर्नामेंट, बहुचर्चित आणि प्रतीक्षित स्पर्धा आपण पाहतोय. ऑर्गनाइज बाय Panvel Cricket Association. First time in history of tennis cricket world, commentators have organized a big event, such a big event. कुणाल निखिल खेळतोय. निकू ज्याला आम्ही निकू म्हणतो, निकेश मात्रे. निकेशने फक्त एका चेंडूचा सामना केला, तर स्ट्राईकला रोटेट केलं होतं फलंदाजाला आणि गोलंदाज सज्ज होते. पहिल्याच षटकामध्ये 15 धावा, 2 चौकार, 1 षटकार, 2 डॉट, 1 सिंगलच्या माध्यमातून पहिल्या षटकाची सांगता झाली आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 46 धावांची गरज आहे. सुपर 8चा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज येतोय निखिल खोत. भामणडोंगरीचा जबरदस्त जिगरबाज खेळू, त्याला फेस करेल निकेश. मॅन फ्रॉम ओबे आणि मॅन फ्रॉम बामणडोंगरी अशामध्ये फाईट बघायचं. निकेशचं काय तंत्र असणार आहे, तो जास्त अरमानला स्ट्राईक देणार की स्वतः त्याचा फायदा घेणार P2च्या षटकाचा. 3 क्षेत्ररक्षक बघू शकाल आपण आता. P1च्या बाहेर, सरकारी स्टेशनच्या बाहेर पहिला चेंडू. फुलटॉस दिशा देत असताना चेंडू ट्रॅव्हल्स येतो बॅकवर्ड कलेक्रेशनमध्ये. शतक फार वेगाने येत असताना एकदा पूर्ण केली, स्वतःचा बॅलन्स मध्ये ठेवू शकला नाहीये. विशाल चेंडू खाली फार वेगाने आलाय, मात्र त्या कुंडेवाल गावातीला खेळू मात्र त्याच वेगाने चेंडूला बॅकअप करू शकला नाहीये. 2 धावा धापलकावरती. 2 चेंडूचा सामना केलाय फलंदाज निकेशनं, त्याने 3 धावा उभारल्यात. तर 5 चेंडूंचा सामना करत अरमान खेळतोय 2 चौकार षटकाराच्या मदतीनं 14 या धावसंख्येवरती. गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समन. They are playing without pressure because a brilliant start from the opener batsman. Now end of the first over, 15, and now going on the second power play is going on over the wicket. ऑन साइडला अप्रतिम फटका दाखवत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड विकेटच्या मधून गॅपमध्ये. वडा ब्रिलियंट फिल्डिंग संगम राजेच्या माध्यमातून. संगमनं पहिल्यांदा देखील त्याचा चेंडू आला होता, फक्त 1च धाव त्याने दिली होती. दुसऱ्यांदा चेंडू गेलाय तेव्हा मध्ये 2 धावा त्यांनी दिल्यात. गुड फिल्डिंग. संगम राजे एक चांगला स्पीड खेळू ज्याला संबोधला होता, खूप चांगला खेळू आहे आणि आपली छाप सोडत असताना तलोजा मजकूरचा खेळू आणि 2 धावा अंकित करत असताना मागच्या 2 चेंडूवरती तब्बल 4 धावा कुठल्यात फलंदाज निकेशनं धावसंख्येला वेग येतोय. दुसरे षटक मार्कस असताना धावसंख्या आपण पाहतोय ती 19 धावसंख्या. 19 फॉर नो लॉस. ग्रेट स्टार्ट. ओ ब्रिलियंट शॉट. ओ फलंदाज बाद आणि पहिलाच धक्का दिलाय. फर्स्ट ब्रेक थ्रू विकेट फॉर बॉलर अँड निकू बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात आहे. आदर्शनं खूप चांगला झेल टिपला आणि निकेशची खेळी संपुष्टात. निकेशनं तब्बल 5 चेंडूंचा सामना केला. सिंगलच्या माध्यमातून इनिंगची सुरुवात केली, नंतर मात्र तत्काळ टिकू शकला नाही. 5 धावांचं योगदान देऊन त्याची खेळी मात्र संपुष्टात. चांगला झेल टिपत आदर्श घरत संगणकाच्या भूमिकेमध्ये तब्बल 16 चेंडूमध्ये 40 धावा त्याने कुठून काढल्यात. मैदानाच्या चारही बाजूला चौफेर फंजी दाखवली. आता मध्ये धावा डिपेंड करायच्या. 61 धावांचं लक्ष. सुपर 8चा पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला आपण पाहतोय शौर्य 11 कुटुक बांधन ज्यानं प्रथम फलंदाजी केली, 60 धावा ठोकल्यात आणि स्वर्गवासी भरतदादा स्मृती पडगे संघ जो बॉलआउटमध्ये क्वालिफाय झालेला संघ आणि तोच संघ नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. 61 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा. दुसऱ्या षटक सुरू असताना समीकरणात मात्र 21 चेंडू आणि 42 धावांची गरज.
नवीन फलंदाज मदत देत असताना निखिल म्हात्रे पडगेचा खेळू खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना, कारण मागच्या काही 2 सामन्यात खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. इज अ वन डाऊन प्लेअर, एक्सप्लोसिव्ह प्लेअर ऑफ द 10 स्किल वर्ल्ड. खूप चांगलं यश मिळत असताना निखिल खोतला, कारण मागच्या 2 चेंडूमध्ये तब्बल 4 धाबा आल्या होत्या. त्यानंतर मध्ये खूप चांगला कमबॅक, गुड कमबॅक फ्रॉम द निखिल टू निखिल. ओ वॉट अ शॉट, बट मिस टायमिंग. चेंडू पुढे पोहोचू शकला नाहीये. चेंडू हवेमध्ये काही काळ मात्र त्याचा फायदा घेतला फलंदाजानं. पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, कव्हर करते मध्ये 2 धाबा सहजरित्या पूर्ण करत असताना गुड रन इन द विकेट. इफ यू टेक अ सिंगल व्हेरी क्विकली इट इज व्हेरी इझी फॉर द सेकंड. आणि हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. पहिली धाव फार वेगानं पूर्ण केली आणि दुसऱ्या धाब्याचा मात्र मानस. मागच्या 4 चेंडूमध्ये या षटकामध्ये आपण 3 डबल धावा होताना पाहिल्या. निकून 2 वेळेला डबल धावा काढल्या आणि फलंदाज जात असताना निखिल मध्ये सुद्धा 2 सुरुवात करत असता आपल्या इनिंगची. धावसंख्येला वेगानं आकार 51 धावसंख्या पोहोचते 21 या धावसंख्येवरती. खूप चांगली गोलंदाजी, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. 10 वाजून 4 मिनिटं होतात. सूर्य आपला सूर्योदय करत असताना लख प्रकाश आणि अत्यंत प्रसन्न वातावरणात रंगलेली स्पर्धा आणि पहिला सामना आपण आल्हाददायक वातावरणात पाहतोय. ऑन साइडला ट्रिमेंडस शॉट चेतय जज करतोय. 1 बाउन्स विशाल चेंडूखाली. ओ व्हॉट अ थ्रो, व्हॉट एक्झॅक्टली थ्रो. इट इज अ स्टँडर्ड ऑफ PPL, इट इज अ स्टँडर्ड ऑफ रुरल क्रिकेट. हे दाखवत असताना का आपलं सिलेक्शन मैदानावरती आणि का PPL मध्ये मी खेळतोय याचा स्टँडर्ड दाखवत असताना ब्युटिफुल थ्रो ऑन द स्टंप फ्रॉम द बाउंड्री लाईन फ्रॉम द बॉलर फिल्डर विशाल. गुड थ्रो, सिंगल कन्वर्ट करत असताना आणि तब्बल 5 चेंडूनंतर पुन्हा एकदा स्ट्राईकला मदत केल्या जाते ते फलंदाज अरमानला. ही इज अ वेल एज्युकेटेड प्लेअर, ही इज अ ॲडव्होकेटेड आहे ते, स्वतः वकील आहेत ते आणि खूप चांगला खेळ दाखवला मैदानावरती. इंडियाची आपण लेदर क्रिकेट पाहिली, त्यामध्ये खेळणारा खेळू, चमकणारा खेळू, त्याला बोली देखील तेवढीच चांगली लागली होती. तोच अरमान शेख मैदानावरती स्ट्राईक हँडला. या षटकामध्ये एकही चौकार नाही, की षटकार नाहीये. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. ओ लावली डिलिव्हरी, एक्सलंट डिलिव्हरी. याने मात्र फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ट्रॅक मात्र नाही जमलं. गुड फिनिश, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार पाहिले. या षटकामध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार नाहीये. व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द निखिल कोच, ब्रिलियंट परफॉर्मन्स. ही कन्सिडर्ड जस्ट 7 रन getting 1 wicket. What a fantastic and fabulous bowling attack from the Nikhil Koth. End of the couple over. Now scoreboard moves up to 22, loss of 1 wicket. Now required 39 runs for 18 deliveries. 39 धावांची अजूनही गरज आहे. You're watching the fabulous journey of PPL season first, and who is going to be champion? You can answer today because today is the grand final day. So very good morning to one and presenter. Fantastic and beautiful atmosphere for the cricket. And first match between शोर 11 कोटक बांधन वर्सेस लेट भरतदास मध्ये पडगे. आदर्श करत 3 सामने लगातार जिंकून सुपर 8 मध्ये थाटामाटा प्रवेश मिळवलाय. मात्र स्वर्गवासी भरतदास मध्ये पडगे असा एकमेव संघ आहे ज्यानं बॉलआउट मध्ये आपली जागा निर्माण केली. बघायचं या 2 संघांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ झुंज देतोय. मित्रांनो आज कुठेही जाऊ नका, कारण रविवार आज सुट्टीचा दिवस. आज म्हणून आमची फायनल शनिवारी होती, मात्र पावसामुळे ती रविवारी आली. पावसाला हेच मान्य होतं की फायनल रविवारी व्हावी. पंच 2 आपण पावसावर राणावतला बघू शकाल आपण, नीरज राणावत. आणि दुसरे पंच आमचे सँडी फालकर. तिसरे आमचे असोसिएशनचे पंच कमिटी असोसिएशन अध्यक्ष दीपक सरांना आपण बघू शकाल. त्यानंतर तांडेला देखील आपण बघू शकाल. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर 22, लॉस ऑफ द 1 विकेट, रिक्वायर्ड 39 फ्रॉम 18 डिलिव्हरी. 39 धावांची गरज. आमचे सर्व समालोचन कमिटी एन्जॉय करते, फोटोग्राफीला करा, ट्रॉफ्या तुम्ही घेऊन जाणार. आजचा त्यांचा दिवस संपणार, त्यामुळे ट्रॉफी घेऊन आनंद साजरा करताना मित्रांनो PPLचं खूप मोठा सक्सेस असणार आहे. ऑल क्रेडिट गोज टू संदीप वास्कर. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो, ब्रिलियंट परफॉर्मन्स. गोलंदाजीसाठी सज्ज होते नरेश गायकवाड. नरेशशी आम्ही चर्चा केली मगाशी. नरेशनं सांगितलं की आजकालचे क्रिकेट जंटलमॅन नाहीये, आजकालचं क्रिकेट पैशाचं आहे. तर ते खूप लवकर आले होते, आमच्याही चर्चा करत होते. तर ते एक अनुभवी क्रिकेटर आहेत सोमनाथ. ओव्हर द विकेट, ग्रेट डिलिव्हरी, डिफेन्स शॉट शिवाय पर्याय नव्हता. फॉलो थ्रूमध्ये नरेश चेंडूला फील्ड करत असताना मागच्या काही चेंडूवरती आपण बघितलं ना, तर मागचे आपण पाहिले तर सोमनाथ 8 चेंडूवरती एकही चौकार किंवा एक षटकार नाहीये. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक. खूप चांगला सामना पाहायला मिळेल, प्रेक्षकांची मनं जिंकतील हे दोन्ही संघ. या शंका नाहीये, कारण ज्या पद्धतीने खेळ आपण पाहतोय मैदानावरती. दर्जेदार लढत. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय हवेमध्ये, स्वतः नरेश चेंडू खाली बघा जल टिपतोय. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. 1 मोर विकेट डाऊन. काले खडकाला एक रात
थँक्यू. निखिल मात्रे बाद झाला. निखिलनं 4 चेंडूचा सामना करत 3 धावांचं योगदान दिलं. दोन गडी बाद आतापर्यंत बाद झालेत. तर सन्माननीय पडके गावचे योगेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर असणार दिसतं बाबा. तसेच आमचे प्रीतम शेट्टी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपण देखील या व्यासपीठावर. ते विनोद शेट घरे त्यांच्याकडनं नरेश साठी ज्याने आता घडी बाद केलं त्याचे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जे विनोद शेटनं आम्हाला या स्पर्धेमध्ये परमिशनसाठी भरपूर मदत केली. त्याने डोनेशन देखील दिलं आम्हाला 7,777 ज्यांचा गाडी क्रमांक आहे. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. ना बॅक टू क्रिकेट. जिंकण्यासाठी फार कमी धावांची गरज नाही मी म्हणेन. अजूनही समीकरण फार मोठं आहे. 22 धावा फक्त दापालकरती आणि मागच्या 9 चेंडूवरती एकही चौकार षटकार नाहीये. मात्र आरमान मैदानावरती आहे. As long as Arman will be there, the match will be safe for the batting side. No doubt, he has a lot of experience how to play in tremendous pressure. He knows very well. So let's see how he will perform in this match. आणि कसा सामना पाहायला मिळेल मैदानावरती. नरेश गायकवाड खूप चांगला खेळू. बरीच वर्ष क्रिकेटमध्ये ज्याच्या रक्तात क्रिकेट आहे, ज्याच्या नसानसात क्रिकेट आहे, ज्यानं आकाश तारेकर सारखा खेळू घडवला, ज्याच्या मिशीत ज्याच्या ताळमेत घडला, तोच नरेश गायकवाड आज आपण पाहतोय. 40+ क्रिकेट खेळत असताना मात्र याच PPL मध्ये आपली चमक दाखवत असताना ग्रेट क्रिकेटर, सच अ लेजंड क्रिकेटर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. नो डाऊट ओव्हर द विकेट. रिवर्सच्या माध्यमातून चूक होती का? निश्चित नव्हती. कारण आपण पाहिलं रिवर्स का खेळला, कारण पॉईंट कव्हरमध्ये कोणताही खेळू नाहीये आणि पंच राणावत आम्हाला इच्छा करताना इट इज अ लेग बाईज. अरमानला थांबवणं फार कठीण आहे. कारण अरमानच धुमाकूळ सुरुवात केली. सुरुवात त्यानं षटकारानं केली, नंतर 2 चौकार त्यानं दाखवले, नंतर मात्र त्याला शांत ठेवले आदेशनं. सामना खूप चांगला पाहायला मिळेल कारण सामना आता शेवटच्या टप्प्यात पोहोचते. ही स्पर्धा देखील शेवटच्या टप्प्यात मध्ये पोहोचते. 9 दिवसाचा प्रवास आज मात्र आमचा संपेल 10व्या दिवसामध्ये आणि आज आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. Thanks a lot everyone. Thanks for great support for the biggest event of the PPL. First time history of tennis cricket world commentators of the organize the big event. Lot of thanks everyone. जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र अजूनही 38 धावांची गरज आहे. सामना खूप क्लोज आहे. व्हेरी गुड मॅच. यू आर वॉचिंग द फंटास्टिक मॅच. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह जज करतोय. व्हाट अ कॅच. इझी इज टेकन. Vinod Bhagat is there. Is taken easily. Third wicket is goes down in critical situation for the batting team now. नरेशनं आतापर्यंत चेंडू फेकले ते 4 आणि 4 चेंडूमध्ये त्यानं फक्त धावा दिल्यात. त्या फक्त एकच धाव. व्हाट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक. दर्जा किती आहे आणि ती धाव लेग बाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर 2 षटकामध्ये 22 धावा होत्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. P1 मध्ये दमदार सुरुवात केली, मात्र ते सातत्य, ती कन्सिस्टन्सी टिकू शकले नाहीयेत. अरमान अजूनही मैदानावरती. नॉन स्ट्रायकरला फलंदाज सज्ज झालाय तो अरमान शेख. नॉन स्ट्रायकरला फलंदाज येतो तो विश्वास पाटील उर्फ बाबू, म्हणजे निश्चित पेंदरगावचा हा खेळाडू. खरोखर खूप चांगली गोलंदाजी. खरोखरच मी कौतुक करायला विसरणार नाही. न विसरता विदाउट फेल आय वुड लाईक टू ॲप्रिशिएट टू नरेश गायकवाड. व्हॉट इज द एक्सपिरियन्स, व्हॉट इज अ लेजंड प्लेअर एक्सपिरियन्स. कसं एक्सपिरियन्स असतो लेजंड क्रिकेटचा दाखवत असताना. बिकॉज आपण पाहतो या PPLच्या माध्यमातून रायझिंग प्लेअर, पॉप्युलर प्लेअर, लेजंड प्लेअर, ऑल प्लेअर ऑन वन प्लॅटफॉर्म. इट इज अ कॉल PPL ओव्हर द विकेट. स्कूपच्या माध्यमातून खेळण्याचा पाण्याच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. कॅप्चरचं सिलेक्शन. चेंडू डावा झाला तो लॉंग लेग रिझन मध्ये. व्हाट अ फिल्डिंग, व्हाट अ फॅबुलस फिल्डिंग. 2 धावा तिथे अडवल्यात आणि स्टँडर्ड दाखवत असताना विशाल आपला स्पर्धेचा स्टँडर्ड दाखवतोय आणि 2 धावा अंकित केल्यात फक्त मैदानावरती. मागच्या 5 चेंडूवरती फक्त धावा आल्यात त्या 3 आणि मागच्या आपण जवळ 11 चेंडूंचा 12 चेंडूंचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये एकही चौकार किंवा षटकार नाहीये. व्हाट अ सुपर कमबॅक फ्रॉम शौर्या स्पोर्ट्स. शौर्या 11 कुटुंब बांधन जबरदस्त परफॉर्म दाखवला मैदानावरती. मात्र अरमान अजूनही चिंतेचं सावट निर्माण करतोय. ॲज लॉंग ॲज अरमान विल बी देअर द मॅच विल बी स्वेप फॉर लेट भरत दादा स्मृती पडगे. नो डाऊट. लास्ट डिलिव्हरी रिवर्सच्या माध्यमातून ग्रेट डिलिव्हरी. जर तुम्हाला गोलंदाजी आवडली असेल नरेशची तर एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. चांगले फलंदाजांना शांत ठेवले. त्यानं 6 चेंडूमध्ये फक्त 3च धावा दिल्यात. व्हाट अ ग्रेट ब्रिलियंट परफॉर्मन्स. आणि एक गडी देखील त्यानं बाद केल्यात. Completion of third over, score moves up to 25 and required 12 deliveries and 36. 12 चेंडू 36 धावांची गरज.
ड्रिंक्स वाले मैदानावरती जाऊ द्या. ड्रिंक्स वाले मैदानावरती जाऊ द्या वैभव, आपलं लक्ष असेल तर. तर पनवेल प्रीमियर लीग अश्विनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या 9 दिवसाचा प्रवास आज मात्र शेवटच्या टप्प्यात. ज्या ज्या कार्यकर्त्याने ज्या ज्या लोकांनी आम्हाला वस्तुरूप देणगी दिली, ज्याने आर्थिक मदत आम्हाला केली, ज्याने आम्हाला परमिशनसाठी मदत दाखवली, त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यामध्ये आमचे विनोद दादा असतील, प्रवीण पाटील असतील आमचे, तसेच मनीष पाटील असतील, त्यानंतर आमचे सचिन वास्कर असतील, राजेश कातारे हे देखील असतील. सांगतो 12 चेंडू 36 धावांची गरज. प्रीतम 12 चेंडू 36 धावांची गरज. सचिन वास्कर दादा असतील आमचे. सर्वांचं खूप योगदान आम्हाला लाभले या स्पर्धेमध्ये. रमेश यांचं देखील आगमन झालं. रमेश आणि आमची समालोचन पूर्ण कमिटी सज्ज आहे. मागच्या 9 दिवसांमध्ये मागच्या 9 दिवसाचा प्रवास फार कठीण राहिला आमच्यासाठी. मात्र मी आभार व्यक्त करेन झहीर पटेल आणि तोशी पटेल ज्याने आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. स्टार ओवा क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण ही मंडळी आमच्या समेत कायम खांद्याला खांदा लावून बसली, त्यामुळे त्यांचा आभार. मित्रांनो, ही स्पर्धा यशस्वी होते याचं कारण फक्त तुम्ही आहात. तुमचं सहकार्य हीच आमची अमूलाग्र शक्ती. कारण तुमच्या सहकार्याशिवाय इट इज नॉट पॉसिबल. आणि हे तुमचं यश आहे. मी म्हणेन या आमच्या मागचं यश आहे फक्त तुमचं आहे. या तिळमात्र शंका नाही आहे. सर्व पॅकर, सर्व ऑनर्स, सर्व आमचे प्रेक्षक, सर्व आमचे पंच, सर्व आमचे समालोचक, सर्व आमचे स्कोरर ज्यानं भरभरून या स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य केलं. थँक्स एव्हरीवन. थँक्स अ लॉट ऑफ थँक्स एव्हरीवन. नाव बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू 36 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 7 धावा. आणि नरेशने षटक फेकलं, फक्त 3च धावा दिल्यात त्यानं. आणि मागच्या 18 चेंडूमध्ये तब्बल धावा आपण पाहिल्यात त्या फक्त 25 धावा. आणि येणारे चेंडू आता मात्र 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. सामना कोण जिंकणार? आणि P1 च्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर अरमाननं खूप चांगली सुरुवात केली होती, मात्र त्याला शांत ठेवलंय. बघायचे 12 चेंडू 36 धावांची गरज. 18ची सरासरी आता मात्र कायम राखायची आहे. कारण समीकरण सोपं होतं तुम्हाला. कारण पहिल्यांदा आपण समीकरण पाहिलं तर 20 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण होतं. नंतर 16 चेंडू 39 वरती आलं. नंतर 14 38 वरती आलं. नंतर मात्र 13 36 आलं आणि 12 36 वरती कायम राहिलं. येणारे चेंडू 12 आणि 36 धावांची गरज. बघायचंय सामना कोण जिंकणार. who will be winner in this match. So we are so exciting and we are going to be champion. We are so exciting, but you will have to wait till a beautiful inning. कारण आज तुम्हाला सायंकाळच्या शांत प्रसन्न वातावरणामध्ये त्याचं उत्तर मिळेल. 32 संघांचा प्रवास आज मात्र शेवटच्या टप्प्यात. 10 दिवसाचा PPLचा प्रवास आज मात्र शेवटच्या टप्प्यात. मागचा 1 वर्षाचा आमचा प्रवास आज मात्र शेवटच्या टप्प्यात. मागचा 1 महिना PTSC आमचे झोपले नाही आहेत, त्यांचा प्रवास देखील आज शेवटच्या टप्प्यात. यस, 12 चेंडू 36 धावांची गरज. ओ ग्रेट डिलिव्हरी. मात्र चेंडू लाईन चुकीची. पंच आमचे वायब्रेट अंपायर आम्हाला दाखवत असताना एकही चूक नाहीये. या पंच सँडी पालकर यांच्याकडून, दीपक पाटील सर असतील त्यांच्याकडून देखील एकही चूक नाहीये. PPL मध्ये एवढे चांगले पंच आम्हाला लाभलेत. हे आमचे सौभाग्य मी म्हणेन असोसिएशनच्या माध्यमातून. ग्रेट डिलिव्हरी. ओ उशिरा खेळलाय, बॅटचा पेस उशिरा खोललाय. टॉपेजला जज करतोय त्या चाबक्याच्या बाहेर. दॅट्स अ 6. Amazing timing, brilliant shot, high back lip with tremendous and wonderful timing. That's a 6. After a long time, we have a terrific shot from the batsman. That's a huge 6. नाही मिळणार आम्ही महाराष्ट्राची पोरं. विश्वास बाबूला आम्ही कधी विसरणार नाही आहोत. बाबू एक जबरदस्त फलंदाज आहे. आल्याला चिंतेचं सावट पसरलं. बाबूने एक षटकार मारला कारण उशिरा चेंडू बॅटचा फेस खोलला. कारण चेंडू टर्न होते गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून, रोहन कोळीच्या माध्यमातून. येणारे चेंडू 11 आणि 29 धावांची गरज. 13 चेंडू नंतर तब्बल एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. किती प्रदीर्घ काळानंतर तुम्हाला षटकार पाहायला मिळतोय. लॉंग टाइम वी हॅव सीन टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. विश्वास वर्स निकनेम बाबू. दॅट्स अ 6. येणारे चेंडू 11 आणि 29 धावांची गरज. अंतर फार कमी केलं षटकारानं. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. कोणत्या प्रकारचा फुटवर्क नाहीये. ड्रिल करतोय ऑन साइडला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळायचा होता चेंडू, त्याला लॉंगॉफच्या डोक्यावरनं नाही जमलं. गुड कमबॅक आफ्टर 6. आणि येणारे चेंडू आता मात्र 10 29 धावांची गरज. शौर्य 11 कुटुक बांधर वर्सेस स्वर्गीय भरतदादा स्मृती पडगे. एका बाजूला सचिन भोईर, एका बाजूला विनोद शेठ, एका बाजूला आदर्श भगत, एका बाजूला अजिंक्य पाटील. अशी लढत आपण पाहतोय मैदानावरती. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 29 धावांची गरज. बघायचं आज कोणता पहिला संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणाऱ्या संघांमध्ये आम्ही ड्रॉ करणार आहोत. त्यानंतर पहिला सेमीफायनल, दुसरा, नंतर ग्रँड फिनाले. ओव्हर द विकेट, ब्युटिफुल डिलिव्हरी. Wonderful and beautiful and fabulous bowling attack. What a brilliant attack from the bowler Rohan Kohli.
कोंबडभुजेचा खेळाडू किती चमकतोय बघा आणि आज आमचं उद्दिष्ट आमचा पर्पज सिद्ध होतोय की ग्रामीणच्या खेळून एक चांगला व्यासपीठ निर्माण करून दिलाय पीपीएलच्या माध्यमातून आणि चमक धमक दाखवत असताना आम्हाला खूप आनंद होतोय हे चित्र पाहत असताना. ऑन साईडला तोच फटका बाबू सजवत असताना क्षेत्रक्षकाचा मात्र पुढे सरकला फार वेगाने बॅकवर्ड कॅलेग्रेशन मध्ये येत असताना 2 धावा पूर्ण होते का थ्रो मात्र खूप वेगाने येतोय. ग्रेट रनिंग मिड द विकेट, ग्रेट रनिंग. तिसऱ्या धाब्याचा प्रश्न होता मात्र नॉन स्ट्रायकर बॅट्समन नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द 3rd रन्स अँड 8 चेंडू 23 धाबांची गरज. 8 चेंडू 23 धाबा बघायचा. अरमान शेवटपर्यंत मैदानावरती आहे मात्र त्याला संधी नाहीये. यस स्कोर सांगतो आम्ही. 1 मिनिट सोमनाथ इकडे पहिल्यांदा कव्हर कर तिकडे नंतर लिह. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. माफ करा इकडे पहिल्यांदा कव्हर कर तिकडे नंतर लिह म्हणून तुला बोल हे कव्हर कर. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज. स्कोरला डिस्टर्ब करू नका मित्रांनो प्लीज. 8 चेंडू 27 धाबा. सोमनाथ गेली मागची 10 दिवस आपल्या लेखणीतनं ही सजवते स्पर्धा. खूप चांगला क्रिकेट बघायचं. बाबू आहे मैदानावरती आणि अरमान मात्र माशासारखा तडपडतो नॉस्ट केला ओव्हर द विकेट. ओ यावेळी मात्र टॉप एज विकेट किपर चेंडूला गॅदर करणार काही नो पोहोचू शकला नाहीये. 2 धाबांचा मानस. चुका होता चेंडूची मात्र फेकाफेकी बघायचं. 55 करतात. येस नॉट आउट. ग्रेट मिड द विकेट वन्स अगेन. हा झेल महत्वाचा होता का बाबूचा प्रश्न निर्माण झालाय. कधी ते 2 धाबा देखील आल्यात. 2 धाबा फार महत्वाच्या आहेत आणि गडी देखील बाद झाला असता. चुका होता म्हणजे प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि तब्बल 25 धाबांची गरज. 7 चेंडू 25 धाबा. सामना कुठून कुठे आला सोमनाथ बघा. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या. अरमाननं षटकारानं सुरुवात केली. असं वाटलं की सामना जिंकेल. विश्वासाने देखील षटकारानं सुरुवात केली मात्र तसं झालं नाहीये कारण नरेश गायकवाडनं फक्त 3 धाबांचं षटक फेकलं आणि त्याला साथ दिली निखिल खोतनं देखील. त्याने देखील फक्त 7 धाबांचं षटक फेकलं. त्यामुळेच की काय सामन्यामध्ये निर्माण झाली ती मात्र उत्कंठा शिकेला पोहोचते. येणारे चेंडू 7 आणि गरज ती 25 धाबांची. ओ ब्युटिफुल वंडरफुल डिलिव्हरी. एक्सलंट डिलिव्हरी फ्रॉम रोहन कोळी. पहिल्या चेंडू ती षटकार आला होता तरी डगमगला नाही तो. नंतरचे 2 चेंडू डॉट फेकले. नंतर पुन्हा त्याने डॉट फेकलाय. जबल त्याने या षटकामध्ये 3 चेंडू डॉट फेकलेत. 10 धावा दिल्यात त्यानं. एकही गडी त्यानं बाद केला नाहीये. येणारे चेंडू 6 आणि गरज ती मात्र 25 धाबांची. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. असं वाटलं की अरमान मैदानात उतरला. अजिंक्यला वाटलं की सामना आपण सहज जिंकू. आम्हाला देखील वाटलं कारण सुरुवात अरमाननं फार चांगली केली होती मात्र अरमानला स्ट्राईक जास्त मिळालं नाहीये. ह्याचं कौतुक झालं नाहीये आणि त्याला स्ट्राईकला आमंत्रित करता आलं नाहीये. स्ट्रॅटेजी कुठे चुकली की काय. अरमानला लॉंग स्ट्राईकला जास्त उभं करण्यात आलं हेच की चुकलं की काय. या अशा अनेक अनेक प्रश्न निर्माण होतात. येणारे 6 चेंडू आणि गरज ती मात्र 25 धाबांची. संदीप वास्करांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या चौकस अशा अभ्यास वृत्तीने ही संकल्पना उद्यास आली. त्या उद्या संकल्पना आलेल्या संकल्पनेला आम्ही मात्र सत्यात उतरण्याचा प्रयत्न. आमचे संतोष सर असतील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. आमचे महेंद्र असतील केंद्रबिंदू आमच्या स्पर्धेचा. आमचे रमेश असतील ज्या स्पर्धेचा पाठीचं कारण. आमचे वैभव भोपे असतील, रोशन असतील. जबरदस्त एंटरटेनमेंट केले त्या स्पर्धेमध्ये आणि जबरदस्त मेहनतीच्या आधारावरती. येणारे चेंडू 6 आणि गरज ती मात्र 25 धाबांची गरज. यू आर वॉचिंग द फॅबुलस जर्नी ऑफ द पनवेल प्रीमियर लीग ऑर्गनाइज्ड बाय पनवेल क्रिकेट असोसिएशन. नरेश गुड थिंकिंग. फुल टॉस चेंडू. वेलकम टू पीपीएल. नरेशचं स्वागत केलं अरमाननं. आता मात्र अरमान शांत बसत नाहीये. दॅट्स अ 6. गावानं लोडाला बिल्डर गावानं लोडाला. Toss straight on the bats and batsman curl Babu over the long on. That's a 6. Beautiful shot from Arman. Arman is on the fire now. आणि जिंकण्यासाठी गरज ती 5 चेंडू 19 धाबांची गरज. घणाघाती प्रहार केलाय. ज्या नरेशनं पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या त्याचं स्वागत केलंय. वेलकम टू पीपीएल. फुल टॉस चेंडू हल्ला चढवलाय फलंदाज अरमाननं. येणारे चेंडू आता मात्र 19 धाबांची गरज. फुल टॉस पुन्हा एकदा. आता मात्र काय घडणार मैदानावरती. यस टेकन. Big blow and one more wicket down. Arman back to the pavilion. बड़ी मछली हाथ लग चुके आप. शेर को जाल में फंसाने के लिए बकरी का इस्तेमाल किया जाता है और इस शेर के लिए फुल टॉस का इस्तेमाल किया. लोअर फुल टॉस का. व्हाट अ स्ट्रॅटेजी. अँड अरमान बॅक टू द पॅबिलन. अरमाननं आपल्या संघासाठी 11 चेंडूमध्ये 22 धावा कुठल्यात. 2 षटकार आणि 2 चौकार. एकही सिंगल नाहीये. जबरदस्त फलंदाजी. फॅबुलस अटॅक फ्रॉम अरमान. मात्र सामन्याला जिंकू शकला नाही. इज अ वेल फिनिशर.
जबरदस्त स्ट्रॅटेजी, लो पुल टॉस आणि शिकार मोठा मात्र मैदानावरती. येणारे चेंडू 4 आणि 19 धावांची गरज. अजूनही बाबू मैदानावरती. ज्या बाबूनं षटकारानं सुरुवात केली मैदानावरती त्याच्याकडनं फार अपेक्षा असणार आहेत. देर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम बाबू. व्हॉट विल से अबाउट दिस मॅच. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र गरंगाला निघून झाले तो लॉंग ऑनला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला कव्हर करत फक्त सिंगल. आता समीकरण बदललंय, वेळ बदलले, काळ बदललाय आणि सामन्यामध्ये कमबॅक केलंय ते वेगानं शौर्य 11 कुटुंब बांधक संघानं. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती मात्र 18 धावांची. कंपल्सरी चेसिंग द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस PPL. ट्रान्सपरन्सी अँड डिसिप्लिन इज अ पार्ट ऑफ PPL. येणारे चेंडू 3 आणि 18 धावांची गरज. पहिला सुपर 8चा संघ सुपर 4 मध्ये कोणता संघ दाखल उत्कंठा शिकेला पोहोचते आणि काय खेळ दाखवलाय मैदानावरती मागच्या काही चेंडूंवरती. Great delivery from Naresh Gaikwad. What a goodness, what a legend cricketer and what a class of Naresh Gaikwad. He's showing his class. कारण का त्याला लेजंड क्रिकेटर संबोधलं जातं. सकाळी 7:30 वाजता का मैदानावरती आलाय याचं उत्तर देत असताना पहिल्या चेंडू षटकार तरी देखील डगमगला नाहीये आणि सामना आता एकतर्फी होते. 2 चेंडू 18 धावांची गरज. पडके संघाचं आव्हान मात्र आता संपुष्टात येईल का. नाही जमलं झेल घेताला. आता मात्र 1 चेंडू आणि 17 धावांची गरज. स्वर्गवासी भरतदादा स्मृती पडके संघाचं अस्तित्व संपुष्टात येत असताना आम्हाला पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज. ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द आदर्श गरज. 16 चेंडू 40 धावा ठोकल्यात आणि वाडा कॅच. संगम राजे तिसऱ्यांदा त्याच्याकडे चेंडू येतोय आणि आपला क्लास दाखवत असताना ब्युटिफुल कॅच फ्रॉम संगम राजे अँड शौर्य 11 कुटुंब बांधन ऑन द मॅच बाय 15 runs. The convincing victory, no doubt. Heartily congratulations, Vinod Gharat and team Adarsh Gharat. विनोद घरे यांच्याकडनं आदर्शसाठी 1500 रुपयावरती आम्ही खाली देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरलाय आदेश घरात. करताना 16 चेंडूमध्ये 40 धावा ठोकल्या. येस संतोष सर. यस विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि बरं स्पोर्ट्स संघाला खरंच आपण पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा देऊया. आपण